घराचे धोरण घोषित झालेच पाहिजे, सर्वांसाठी घराचे धोरण घोषित झालेच पाहिजे। घर आमच्या हक्काचा, घर आमच्या हक्काचा, मुंबईमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना हक्काचं घर मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना हक्काचं घर मिळालंच पाहिजे। प्रभाकर कांबळे साहेब तुम आगे बढ़ो, प्रभाकर कांबळे साहेब तुम आगे बढ़ो, प्रभाकर कांबळे साहेब तुम आगे बढ़ो। मुंबईमध्ये राहणाऱ्यांना हक्काचं घर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मुंबई भाडेकरी महासंघाचा, मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचा, मुंबईत राहणाऱ्या लोक 10 वर्ष झाले मी भाड्याने राहते। भाड्याने पहिलं जेव्हा घर खाली करतो तेव्हा आम्हाला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावं लागतं। घर शोधण्याची जी परिस्थिती असते, एक वेळ होतं की जेव्हा मला घर खाली करायला लागलेलं तेव्हा माझ्याकडे 9 महिन्याची मुलगी होती। पावसाचे दिवस होते, त्या मुलीला मी घेऊन घर शोधत होती आणि तो दिवस मी कधी विसरणार नाही। कारण प्रत्येक वेळी हीच परिस्थिती असते की जेव्हा खाली करायला सांगतात तेव्हा घर कसं मिळेल, कारण आता मुलीची शाळा सुरू झालेली आहे। पुन्हा जे घर बघून देतात त्या लोकांना वेगळी दलाली द्यायला लागते आणि विक्रोळीमध्ये घर एवढं भाडं वाढवलेलं आहे की काही लोकांनी तर विक्रोळी सुद्धा सोडलेली आहे, पण आमच्या मुलांची शाळा असल्यामुळे आम्हाला तेही करता येत नाही। सरकारकडे ज्या पडीक जमीन आहेत त्या आम्हाला द्या आणि आम्ही त्याचा जे प्रकल्प उभे करून, घरं उभे करून त्याचा सर्वांची घरे योजनेखाली आम्ही सरकार करू शकते। सरकारनं विविध प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करण्यासाठी लोकांचे 50-50 हजाराच्या घराच्या निर्मित्या केलेल्या आहेत। त्याच धर्तीवर या भाडेकरू तत्वावर राहणाऱ्या लोकांसाठी 1 लाख घराची निर्मितीची घोषणा करायला पाहिजे, सुरुवात करायला पाहिजे विक्रोळीमधून। ते विक्रोळी, कन्नमवार नगर, हरियाली नगर, त्याच्यानंतर घाटकोपर, कल्याण, मानखुर्द, डोंबिवली असे असं की आम्ही मला वाटते टिटवाळ्याचे सुद्धा लोक आमच्या सोबत आहेत। कल्याणच्यामध्ये ते वर्षाचे कुठं राहतात आपल्या खरवाडीला, कल्याणला अशा विविध भागातून इथं लोक आलेले आहेत। आम्ही आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे सचिव, गृहनिर्माणचे सचिव यांच्यासोबत आता प्रभाकर कांबळे आणि सगळ्या शिष्टमंडळाला घेऊन आम्ही चर्चा करणार आहे। त्यांच्या चर्चेमध्ये घराची निर्मिती करण्यासाठी जर त्यांना जागा उपलब्ध करायची असेल तर विक्रोळीच्या भागात बऱ्याचशा पडीत जमिनी येतात, सरकारी जमिनी येतात, त्यांना आम्ही त्या जागेचे कागदपत्र पुरवू, त्याच्यावर त्यांनी घराची निर्मिती करायला पाहिजे। आमच्याकडे पूर्ण डाटा आहे त्या घराचा, आपल्या खाली जागेचा। म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि ज्या देशामध्ये लोक राहतात, अन्न वस्त्र निवारा या इथलच्या सरकारी व्यवस्थेची ती समस्या आहे। त्या समस्येकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। त्यांचा तो कर्तव्य आहे। इथलच्या सामान्य माणसाचं अन्न वस्त्र निवारा ज्या फंडामेंटल ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सरकारनं पूर्ण करायला पाहिजेत। परंतु मुंबईमध्ये राहणारे जे लोक आहेत, आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, जर आम्हाला राहण्यासाठी घर नाही, आम्ही ज्या घरात राहतो ते घर भाड्या तत्वावर आहे, तर मग याच्यापेक्षा इथल्या आझादीची दुसरी कोणतीच शोकांतिका नाही। तरीसुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेला जो काही हक्क आणि अधिकार आम्हाला आहे, त्या हक्क आणि अधिकाराचा आधार घेऊन जे लोक भाड्याने राहतात त्या भाडेकरू तत्वावर राहणाऱ्या लोकांना त्यांना मालकी हक्काचं घर निर्मिती झाली पाहिजे। त्याच्यासाठी एक धोरणात्मक सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे। म्हणजे यापूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी साहेबांचं जे सरकार आहे त्या सरकारनं सर्वांसाठी घरे 2022 पर्यंत बेघर कोणी राहणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली। आज 22, 23, 24, 25 आज 5 वर्ष पूर्ण होत आहे, तरीसुद्धा बेघर लोकांच्या प्रश्नाकडे प्रामुख्याने ना केंद्र सरकार लक्ष देत ना राज्य सरकार लक्ष देत। म्हणून मुंबई भाडेकरू महासंघ, रहिवासी महासंघ आणि त्या महासंघाचे आमचे प्रदेशाध्यक्ष PT कांबळे साहेब, प्रभाकर कांबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आम्ही रितसर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव यांच्याकडे सादर केलेलं 8 दिवसाच्या आत सादर केलं आम्ही। त्यांनी तात्काळ इतर बैठक घ्यायला पाहिजे होती, पण घेतली नाही, म्हणून आंदोलन चालू केलं।